कल्याण न्यायालयीन परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे। महिला वकिलांचे फोटो आणि वैयक्तिक डेटा एअर ड्रॉपच्या माध्यमातून स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केल्याच्या आरोपाखाली ॲडव्होकेट महेश जाधव याला अटक करण्यात आली असून कल्याण न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। माहितीनुसार ठाण्यातील एका महिला वकिलेला ई-कोर्ट ॲपची प्रक्रिया समजावून सांगण्याच्या बहाण्याने आरोपीने तिचा आयफोन हातात घेतला। त्यानंतर तिच्या मोबाईलमधील फोटो एअर ड्रॉपद्वारे स्वतःच्या मोबाईलमध्ये पाठवल्याचा आरोप आहे। प्रकार उघडकीस येताच महिला वकिलांनी आरोपीला जाब विचारत महात्मा फुले पोलीस ठाण्यात नेले। या प्रकरणानंतर 50हून अधिक महिला वकील, ज्युनियर वकील आणि काही महिला क्लायंट्सनी अशाच प्रकारे फोटो किंवा डेटा ट्रान्सफर झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रारी केल्या आहेत। या घटनेमुळे न्यायालयीन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। काल एक ठाण्याचे वकील, महिला वकील इकडे पत्रावळ मॅडमच्या कोर्टामध्ये कामासाठी म्हणून आलेल्या होत्या। तर तिथे आल्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी ॲज इट इज तो जी मोडस ऑपरेंडी वापरत होता की त्यांनी त्यांच्याकडून मोबाईल मागितला आणि एक ऑर्डर डाउनलोड करायची ई कोर्टवरून असं सांगितलं गेलं आणि त्यांच्याकडून मोबाईल घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून 5-10 मिनिटांमध्ये ते एअर ड्रॉप नावाचं एक ॲप आहे जे ॲपल फोनमध्ये वापरलं जातं, ते त्या ह्याच्यामधून ॲपमधून त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून 2 फोटो घेतले होते। परंतु तो दरवेळेस जे करायचा की त्या ज्याच्यातला जो क्लिअर म्हणून एक स्टेटस येतो तो क्लिअर केल्यानंतर त्या आयफोन युजरला काहीच कळत नाही माझ्या मोबाईलमधून असे काही फोटो दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये गेलेले आहेत। पण त्या महिलेने तिचा मोबाईल लगेच मागून घेतल्यामुळे तिला दिसलं की 2 फोटो सेंड टू द महेश जाधव थ्रू एअर ड्रॉप, म्हणजे असं आय ड्रॉप अशा ह्याच्याने तिला कळाल्यामुळे ती त्यावेळेस पॅनिक झाली की माझे कुठल्या प्रकारचे यांनी फोटो घेतले। मग ते सिव्हिल बारमध्ये जाऊन तिने त्यांना पकडल्यानंतर तो तिथून गेला आणि त्यांनी काय केलं, त्यावेळेस आयफोन जो होता त्यांनी त्याचा कुठेतरी लपून आला आणि जेव्हा तिने बारला कंप्लेंट केली सिव्हिल बारच्या अध्यक्षांना तेव्हा त्यांना बोलवून घेतलं। तेव्हा तो बोलला मी असा कुठल्या प्रकारचा आयफोन वापरत नाही, मी एक साधा विवोचा फोन वापरतो। मग नंतर ज्या वेळेस तिथे थोडंसं ओरडाओरड झाली त्यावेळेस त्यांना जेव्हा महात्मा फुलेला घेऊन गेले त्यावेळेस त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा आयफोन नव्हता आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की मी आयफोन कधीही वापरत नाही आहे। मग त्यावेळेस जेव्हा चौकशी केली, सगळं केलं, तेव्हा आज दुपारी तो म्हणजे 1-1:30च्या दरम्यान आयफोन हा पोलिसांकडे जमा केला गेला। म्हणजे हेच गोष्ट होती की त्यांनी ज्या आयफोननी हे सगळं कृत्य केलेलं आहे ते आयफोन त्यांनी काल दुपारपासून ते आज दुपारपर्यंत कोणाच्या ताब्यात दिला, त्या आयफोनमध्ये काय छेडछाड झाली ह्याच गोष्टीची तथ्यता कोर्टासमोर मांडली गेली आणि कोर्टाने त्याच गोष्टीला गृहीत धरून त्याची PCR सोमवारपर्यंत दिलेला आहे। काल सर ह्याच्यामध्ये जेव्हा ती कंप्लेंट आली आमच्या ज्या DJ1 मॅडम आहेत त्यांच्यासमोर गेल्यानंतर 21 मुली अशा प्रकारच्या समोर आल्या की त्यांनी सांगितलं की आमच्यासोबत पण असंच झालं होतं। ऑर्डर डाउनलोड करण्याच्या बहाण्याने आमचा आयफोन युजर्स त्यांच्याकडून फोन घेऊन ऑर्डर घेणं हे त्याचं एक सेकंडरी ऑप्शन होतं आणि पहिलं ऑप्शन त्याचं हेच होतं की त्या एअर ड्रॉपनुसार त्यांनी ते मोबाईलमधून त्यांचे फोटो काढून घेणं। परंतु कालपर्यंत 21 मुली समोर होत्या, आज जवळजवळ 45 ते 50 मुली आणि काही क्लायंट जे वकिलांचे पक्षकार आहे त्यांच्याकडून पण त्यांनी अशा प्रकारचं कृत्य करून मोबाईल घेतलेले आहेत। हो साहेब, मी मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्ष झाला आता मी सर्वात प्रथम त्याच्याविरुद्ध त्यांनी मला कल्याण कोर्टामध्ये धमकी दिली होती की माझं नाही ऐकलं तर मी तुला कोर्टामध्ये परिसरामध्ये फिरू देणार नाही, प्रॅक्टिस करू देणार नाही। आणि त्याच्या विरोधात मी इथे कल्याण कोर्टातच बार काउन्सिलला बार रूममध्ये एक लेखी अर्ज दिला होता, तर त्याच्यावरती कोणती ॲक्शन घेतली नाही म्हणून मी ठाण्याला सुद्धा एक लेखी अर्ज दिला होता बार काउन्सिलला। पण तिथेही काही न झाल्यामुळे मग मी मुंबई हायकोर्टामध्ये बार काउन्सिलला एक ॲडव्होकेट ॲक्ट सेक्शन 35 नुसार विथ ॲफिडेविट कंप्लेंट केली होती। तर तिथे त्यांना नोटीस देऊन प्रथम बोलावलं होतं आणि ते मॅटर जे आहे श्री गजानन चव्हाण सर यांच्याकडे गेलं होतं। पण तिथे ते मॅटर त्यांना बोलावलं, मलाही बोलावलं होतं। त्यांनी सांगितलं की ही खोट्या तक्रारी करते, माझ्यावरती खोटे ॲलिगेशन केले समोरचे जे आहेत यांनी ऐकून की मी खोट्या तक्रारी करते आणि मला सवय आहे वकिलांवरती तक्रारी करायच्या, तर ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं त्यांनी त्यांच्या बाजूने से दिला होता। तर त्याच्यानंतर याच्यावरती माझं जे मी माझ्या वतीने लेखी आर्ग्युमेंट दिलं होतं तिथे, परंतु ते श्री गजानन चव्हाण आहेत त्यांनी ते माझ्या ऑर्डर हे कंप्लेंट होती ती रिजेक्ट केली की माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे म्हणून। पण त्यावेळी जर पुरावा माझ्या अर्जावरती कोणतीही कडक कारवाई केली असती तर आज हे एवढ्या महिलांना त्रास झाला नसता, कुठेही ही वेळ आलीच नसती। तर जेव्हा कोणतीही महिला तक्रार करते त्यावेळी जर तो ॲक्शन घेतला तर ते खूप फायदेशीर होतं, कारण कुठलीच महिला असं कुठल्याही माणसावरती असं विनाकारण अर्ज करत नाही, तक्रार करत नाही। साहेब त्याची लायकीच नाही आहे की त्याला सनद कॅन्सल करण्यात यावी बार काउन्सिलने,
कुठल्याही कोर्टात प्रॅक्टिस करण्याची लायकी नाही. जवळजवळ 40-45 महिला आहेत, त्यांना त्यांनी फसवलं आहे. माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांनाही आता बातमी उघडकीस आली, त्यांनी समोर सगळ्या आल्यात. म्हटलं त्या काहींचा फोन घेतला होता त्यांनी, आयफोन की कनेक्ट केलं की त्याच्या फोनला कनेक्ट करून त्याचा डाटा ट्रान्सफर करून घेतला. काहींचे इंस्टाग्राम, स्नॅपचॅट त्यांनी चेक केले आहेत, फोटो घेतले आहेत काही मुलींचे. सगळ्या महिला आहेत आणि त्याच्या विरोधात ऑलरेडी 2 पोलीस स्टेशनला FIR आहेत. हे आता जे मला समजलं आहेत आज. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.